या ठिकाणी YouTube वाले सन्मान्य अक्षयजी यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केला जाईल। मी आपल्याला विनंती करतो की पुढे यायचं आहे। मित्रांनो, अक्षय दादासाठी खूप टाळ्या वाजल्या पाहिजे। सकाळपासून ज्याने सांगितलंय स्माइल करा स्माइल करा, मी तुम्हाला कॅमेरामध्ये कॅप्चर करतो। असे सन्मान्य अक्षय दादा यांचा यथोचित सन्मान केला जाईल। पुढे यायचं अक्षय दादाला लगेचच यांचा यथोचित सन्मान केला जाईल। मी संघ कमिटी यांना विनंती करतो की आपण अक्षय दादा यांचा यथोचित सन्मान करायचा प्लीज। प्रणितजी मोरे यांना विनंती करतो की आपण अक्षय दादा यांचा यथोचित सन्मान करायचा आहे। मायाची शाळ प्रेमाचा गुलदस्ता द्यायचा आहे आणि त्यांचा यथोचित सन्मान करायचा प्लीज। खूप खूप धन्यवाद। त्याचप्रमाणे योगेशजी मोरे यांचा यथोचित सन्मान केला जाईल। मी सन्मान्य माधवजी मोरे यांना विनंती करतो की आपण सन्मान्य योगेशजी मोरे यांचा यथोचित सन्मान करायचा आहे। योगेशजी मोरे यांचा यथोचित सन्मान केला जातो। त्याचप्रमाणे सद्गुरू क्रिकेट संघाचे सर्व प्लेयर विकास मोरे, प्रशांत मोरे, संदीप कुळे, अनिकेत कळबटे, पिंकेश मोरे आणि प्रथमेश मोरे, यश चव्हाण, तनुज मोरे, मयंक, आरुष, विकेश आणि साई या सर्व प्लेयरना विनंती करतो की त्याने बाउंड्रीवरती सुंदर अशी कामगिरी केली दिवसभरात। सर्वांना विनंती असेल की सर्वांनी यायचं पुढे। मित्रांनो, यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजल्या पाहिजेत, कारण सकाळपासून ज्या प्लेयरनी खूप मेहनत घेतली आपली ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजल्या पाहिजेत। सर्वांचा एकत्र यथोचित सन्मान केला जाईल। सर्वांना फुलं द्या चला। त्याच्यानंतर लगेचच एक फोटो सेशन होईल आणि नंतर आपण प्राइज डिस्ट्रीब्युशनकडे वळणार आहोत। चला चला फास्ट चला चला लगेच। सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो। टाळ्यांच्या स्वागत करा मित्रांनो, ज्यांच्यामुळे स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली। सकाळपासून आपण यांना पाहिलं, बाउंड्रीवरती सुंदर अशी कामगिरी केली। चला धन्यवाद। चला फोटो घ्या लगेचच, सगळ्यांबरोबर एक फोटो घ्या। झाला झाला। सर धन्यवाद। शेवटचे 15 मिनिटं फक्त आपण पुढील सन्मानाकडे वळतो। खरं तर या दिवसभराच्या कणखर उन्हामध्ये ज्यांचा कणखर आवाज आपला कानी पडत होता आणि त्यांचे समालोचन गेले 3 ते 4 महिने आम्हाला वारंवार ऐकायला मिळतं, असे सन्माननीय पांगारी गावचे सुपुत्र, गायक, शाहीर, समालोचक, सूत्रसंचालक सन्मान्य श्री सुदेशजी शिगवण यांचा या ठिकाणी सत्कार करण्याची विनंती करतो। आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं। आणि त्याचप्रमाणे अजिंक्यतारा पंचकोशी क्रिकेट मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष अशा विविध पदांवरती कार्यरत असलेले सन्मान्य सुदेशजी शिगवण यांच्याकडे आता जोरदार टाळ्या वाजवायचे, कारण या दिवसभराच्या उन्हामध्ये जर का बोलताना एवढा त्रास होत होता आणि हा त्रास कोणत्याही प्रकारचा आपल्या चेहऱ्यावरती न दाखवता त्यांच्या वाणीतून कणखर आवाजातून आपल्याला उत्तेजनार्थ करत होते, आपल्याला प्रज्वलित करत होते आणि आपल्याला एक एनर्जी देत होते। त्या एनर्जी मुळे मात्र सर्वांना खेळायला मात्र आनंद होत होता। यामध्ये एकदा पुन्हा त्यांचं जोरदार करायला स्वागत करायचं आणि आपण केलेल्या सहकार्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या स्वतःचे आभारी आहे।
धन्यवाद विनोदा त्यांचे सूत्र मी यांच्या हाती सोपवतो. धन्यवाद सुरेशजी. धन्यवाद राहुलजी. चला लगेच आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत आहोत त्याचं सर्वांना श्रेय लागून झालंय की एक फक्त फोटो घेणार आहोत आपण. सर्व सद्गुरू क्रिकेट संघाचे सर्व प्लेयर असतील सर्वांनी मागे उभे राहायचं. इकडे लहान मुले असेल त्यांनी सर्वांनी पुढे बसायचंय. चला या लगेच ही स्पर्धा यशस्वी आपण केली त्याचा एक आठवण राहावी म्हणून आपण एक फोटो घेतोय. सर्व प्लेयरना या विनंती करतो सर्वांनी लाईनअप करून घ्या. इथे बसून घ्या सर्वांनी आणि बाहेरचा फोटो घ्या. बाहेरच्यानी फोटो घ्या जरा प्लीज सर्वांनी. चला सर्व प्लेयर सद्गुरू दाबेल सद्गुरू संघाचे सर्व प्लेयर सर्वांना विनंती करतो की चला लगेचच सर्वांनी या. आपल्या मुले मागचं दिसणार नाही याची काळजी घ्या. आपल्या मुले मागचं दिसणार नाही याची काळजी घ्या. महिला मंडळ तुम्ही जरा उभं राहिलात तरी चालेल तुम्ही दिसत नाही आहात. चला सर्व प्लेयर जेवढे दिसत आहेत का सर्वांनी या बाजूला या. अर्धे या बाजूला या. सर्व महिला वर्ग सुद्धा दिसल्या पाहिजेत. पहिल्यांदा एक सिंपल फोटो होईल आणि नंतर थम्स द्यायचे आहेत. पहिला एक सिंपल फोटो होईल आणि नंतर थम्स द्यायचे. बरोबर राहुलकडे पहिल्यांदा बघा नंतर यांच्याकडे बघा. एक मिनिट स्टार्ट होतं इथे. व्हिडिओ हवे असेल तर व्हिडिओ सुद्धा घ्या तुमची. पहिल्यांदा राहुलकडे बघा. एक फोटो सेशन घेतोय आपण. पहिल्यांदा एक सिंपल फोटो होईल आणि नंतर थंब द्यायचे. ही स्पर्धा यशस्वीरित्या पाडल्याचं थंब द्या. चला सर्वांनी जय गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चला खूप धन्यवाद. ही आठवण आपल्यापर्यंत शेवटपर्यंत राहणार आहे. लगेचच माझ्याकडे या स्पर्धेचा रिझल्ट आलाय ज्याची आपण आतुरतेने वाट पाहतोय. त्याच्यामध्ये हॅलो ज्याची आपण आतुरतेने वाट पाहतात. पुन्हा एकदा सर्वांना विनंती असेल की चला लगेचच जवळ या. कारण या चमचमत्या ट्रॉफीवरती कुठल्या प्लेअरने सुवर्णाक्षराने नाव लिहिले. कारण बेस्ट बॅट्समन आपण पाहतो त्या ठिकाणी ट्रॉफी, बेस्ट बॉलरची ट्रॉफी पाहतोय, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी पाहतोय. आजचा दिवसभराचा जल्लोष या ठिकाणी थोडी सूचना करतात आणि आज या दोघांचा बर्थडे आहे. त्यांचा बर्थडे सेलिब्रेशन पहिल्यांदा करणार आहोत. संतोष मोरे आणि यश चव्हाण यांचा बर्थडे आहे. तर लगेचच दोघांना सुद्धा विनंती करतो आपण दोघांनी पुढे यायचं. संतोष मोरे आणि यश सुनील चव्हाण आपल्याला विनंती करतो लगेचच या. संतोष मोरे चला पटापट. यश चव्हाण तिथेच घ्या चालेल. यश कुठे आहेत? ओके यश सुद्धा आले. चला जोरात गाणं बोलायचंय. पहिल्यांदा केक कट करू द्या. येतं ना. एक दोन
चला कट करायचं का मोरे सर, चला सर कट करायचं का, 1 2 3 स्टार्ट. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला याच्यानंतर एक चुकून एक सत्कार राहिलाय. या ठिकाणी आमच्या भगिनी संचिता मोरे या ठिकाणी सकाळपासून दुपारपासून उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा याच्याशी सन्मान केला जाईल. कृपया टाळ्यांच्या स्वागत करा संचिता मोरे मॅडम यांचं. आपण विनंती करतो की आपण पुढे यायचं, आपल्या येतो त्या ठिकाणी सन्मान केला जाईल. टाळ्यांच्या स्वागत करा मित्रांनो. आपली बहीण या ठिकाणी राहून गेली होती चुकून, आपल्या विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. मी सन्माननीय मंडळाच्या टीम यांना विनंती करतो की चला लगेचच या मॅडमचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. विक्रमजी मोरे त्याचप्रमाणे कल्पेशजी मोरे आपल्याला सुद्धा विनंती करेन की आपण यापुढे संचिता मॅडमचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. चला लगेचच टाळ्यांच्या स्वागत करा मित्रांनो. सकाळपासून ज्यांची उपस्थित राहिली अशा संचिता मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. टाळ्यांच्या स्वागत करायचं आहे. निघाला चला लगेचच शेवट हत्ती गेला आणि शेपूट राहिला असं म्हटलं जातं मित्रांनो. तर शेवट आपण करतोय, नक्कीच शेवट गोड झालाय दोन्ही संघांसाठी. या ठिकाणी फायनल जिंकलेला संघ नवयुग क्रिकेट संघ पांगारी गोविंद शेतवाडी आणि उपविजेता संघ आरू 11 रुकी. या दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की. चला लगेचच आपल्या आवडत्या कार्यक्रमाकडे, ज्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. फक्त 1 मिनिटाचा वेळ मी देतोय. सन्माननीय सुनीजी चव्हाण साहेब यांना विनंती करतो की आपला 1-2 मिनिटाचं मनोगत व्यक्त करायचं आहे. फक्त 2च मिनिटं घ्या प्लीज. बऱ्याच प्लेयरना खूप लांब जायचं आहे मित्रांनो. ही तुमच्या ऐकण्याची स्थिती सध्या नाहीये, पण तरी सुद्धा मी विनंती करतो साहेबांना की आपण 2 मिनिटं मनोगत व्यक्त करायचं प्लीज. धन्यवाद सुधीरजी. आज खऱ्या अर्थाने सद्गुरू क्रिकेट क्लब दाबेल मोरेवाडी आयोजित सद्गुरू चषक 2026 या ठिकाणी भगवान दादा पाटील क्रीडांगण सप्रा मैदान दिवा या ठिकाणी मोठा उत्साह संपन्न झाला. खऱ्या अर्थाने आजच्या दिवसभरात सर्व ज्या संघांनी सहभाग घेतला त्या सर्व संघांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आजच्या या शेवटच्या क्षणामध्ये ज्यांना उपविजेता संघ रुखी आरू 11 रुखी, त्याचबरोबर विजेता संघ नवयुग पांगारी गोविंद शेतवाडी या दोन्ही संघाचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो आणि त्यांना पुढे वाटचाल शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थाने आजची ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपल्या श्री सद्गुरू क्रिकेट क्लबच्या सगळ्या सहकाऱ्यांनी प्रचंड मेहनत केली आणि ही स्पर्धा यशस्वी केली. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं आता क्षण, या क्षणामध्ये आपण जर पाहिलं बरेचसे सन्मान सोहळे संपन्न झाले. आणि आजच्या या क्षेत्रामध्ये आपण बघितलं तर महिलांचा सहभाग सुद्धा प्रकर्षाने आपल्याला या उपस्थित जाणवली. त्यासाठी आमच्या महिला भगिनींचे विशेष मी आभार व्यक्त करतो. आणि आजच्या या क्रिकेटसाठी ज्यांचा आपण मधुर आवाज असं ऐकलं ते आमच्या सुद्धा शिवण साहेब यांचे सुद्धा आभार मानतो. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आदरणीय माधवजी मोरे साहेब यांचे सुद्धा आवर्जून उपस्थित राहिले, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. आणि आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा आनंद अतिशय म्हणजे गगडाला मागण्याचा झाला. सुंदर शिस्तबद्ध नियोजनात ही स्पर्धा संपन्न झाली. ती स्पर्धा संपन्न करण्यासाठी ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली तर सर्वांना विशेष धन्यवाद देतो. आणि आजची बोलण्याची वेळ नाही तरी पण मी 2 शब्द व्यक्त केले. सर्वांचे आभार मानून आजचा 2 शब्दाचं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.
धन्यवाद साहेब, सकाळपासून आपली या ठिकाणी उपस्थिती प्रार्थनीय होती आणि तुम्ही ते दर्शवले त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. चला लगेचच आपण वळतोय. त्याचप्रमाणे सन्मान्य माधवजी मोरे सर यांना विनंती करतो की आपण सुद्धा 2 मिनिटाचं मनोगत व्यक्त करायचं आहे. प्लीज या. मित्रांनो टाळ्या वाजल्या पाहिजे. थोर समाजसेवक स्पर्धा कोणाची असो ज्यांचं महत्वपूर्ण योगदान स्पर्धेसाठी असतं असे सन्मान्य माधवजी मोरे साहेब यांचा यथोचित या ठिकाणी सन्मान झालेला आहे. मी आपल्याला विनंती करतो की आपण 2 मिनिटाचं मनोगत व्यक्त करायचं आहे. नमस्कार सर्वांना. आज या ठिकाणी या ठिकाणी श्री सद्गुरू सेवा मंडळ दाभेळ मोरेवाडी या मंडळाने एक क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी हजर झालात त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो. आणि त्याचप्रमाणे हे जे कार्यक्रम आहेत याच्यामध्ये आपण सर्व सहभागी होतात आणि त्यामुळे 18 गाव नियोजनबद्ध सर्व एकत्र येतो आणि आपण आपल्या या भर उन्हामध्ये आपण जे क्रिकेट खेळतो तर खरोखरच आश्चर्याची गोष्ट आहे. आणि आपण असंच यापुढे आपण येऊन आपल्याला ही सर्व आनंद लुटावा अशी मी आपणास विनंती करतो. आणि मला बोलायचं पहिलं असं पण आता मला बोलायला जमत नाही कारण तब्येतीच्या अभावी मी आता जास्त बोलू शकत नाही. त्यामुळे आपल्याला साहेबांनी सांगितलं 2 शब्द बोला त्यामुळे मी बोलतोय. काय चूक असेल माफ करा आणि सर्वांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. आम्हाला मुलाचं सहकार्य आपलं लाभलं. त्याचप्रमाणे सन्मान्य अध्यक्ष विक्रमजी मोरे यांना विनंती करतो की आपण 2 शब्द बोलायचं आहे फक्त. सर्वांना नमस्कार. श्री सद्गुरू क्रिकेट क्लब दाभेल मोरेवाडी आज इथे आयोजित टुर्नामेंट सर्व संघांनी जे संघ आले सर्वांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकारून चांगल्या पद्धतीने नियोजन करून नियोजन चांगले पार पडलेत त्याबद्दल मी सर्व 16 संघांचे मी प्रथम आभार मानतो. तसेच श्री सद्गुरू क्रिकेट क्लब ह्या सर्व आजच्या या कमिटी मेंबर व सभासद यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन करून ह्या टुर्नामेंटला चांगला सहकार्य करून आज चांगल्या पद्धतीने टुर्नामेंट चांगली पार पडली. त्याच्याबद्दल मी सर्व कमिटी आणि सर्व सभासद आणि आमच्या सर्व महिला वर्गांना सर्वांना मी सर्वांचे आभार मानतो. कारण यांचा सर्वांचा हातभार असला सर्वांचा सपोर्ट होऊन आपली ही टुर्नामेंट चांगल्या पद्धतीने संपन्न झाली. त्यामुळे मी सर्वांचा आभार मानतो. तसेच टुर्नामेंट झाल्यानंतर जे 2 संघ आले रुके आणि आपले गोविंदशेठ या दोघांचे मी मनापासून आभार मानतो. खूप म्हणजे मेहनत घेऊन ह्या मैदानामध्ये सकाळपासून मेहनत घेऊन काय ना काय 1 न 2 नंबर जे काढलेत ते मी सर्वांना आभार मानतो. धन्यवाद. पुढे वाटचाल तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मोरे सर. चला लगेचच ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत त्यानं बराच वेळ सत्कारामध्ये घेतला त्याच्यानंतर ज्याची आपण आतुरतेने वाट पाहतात त्याचे सामन्याचे रिझल्ट माझ्यापर्यंत पोहोचलेत. मी ज्यांची नावं घेतो त्यांनी लगेचच पुढे यायचंय. सामनावीराचा पुरस्कार आम्हाला ज्यांच्याकडून प्राप्त झाला असे सन्माननीय अंतिम सामनावीराचा पुरस्कार ज्यांच्याकडून प्राप्त झाला असे संतोषजी मोरे आणि प्रशांत मोरे, प्रतीक कुळे यांना विनंती करेन की आपण लगेचच पुढे यायचंय. तिघांनी सुद्धा संतोष मोरे, प्रशांत मोरे आणि प्रतीक कुळे आपल्याला विनंती करतो की लगेच पुढे या. आपल्या हस्ते आपण प्रदान करावं अंतिम सामनावीराचा पुरस्कार. अंतिम सामनावीराचा पुरस्कार ज्या बॅट्समनची आज बॅट बोलली आहे, ज्या बॅट्समनने आज आग ओकली आहे, अक्षरशः नावाचा दबदबा आपल्या नावावरती केलाय असा नवयुग क्रिकेट संघाचा एक चमचमता सुतारा ज्याचं नाव ज्या टोपणनं वाघ्या नावाने ओळखलं जातं आणि वाघासारखी दमदार कामगिरी केली आहे असा अंतिम सामनावीर जातोय नवयुग क्रिकेट संघाचा सुधीर चव्हाण याला टाळ्या स्वागत करायचं आहे. मी सन्माननीय संतोषजी मोरे, प्रशांत मोरे आणि प्रदीप कुळे यांना विनंती करतो की आपण सुधीर याला अंतिम सामन्याचा पुरस्कार प्रदान करायचा आहे.
त्याच्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या सामन्यामधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाची ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करतो मयंक चव्हाण, आरुष आणि कल्पेश मोरे यांना विनंती करतो की आपण पुढे यायचंय. मयंक चव्हाण, आरुष आणि कल्पेश मोरे, चला लगेच ज्यांची नावं घेतली त्यांनी लगेचच पुढे या. मयंक चव्हाण, आरुष आणि कल्पेश मोरे यांना विनंती करतो की आपण पुढे यायचंय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण उत्कृष्ट क्षेत्ररक्षण कोण असेल? ज्या प्लेअरने खरोखर सुंदर अशी कामगिरी केली. आजचा दिवस ज्याचा होता, काही प्लेअरवरती त्यानं इंगा दाखवला, काहीशी पंगा घेतला, अक्षरशः षटकार जेव्हा गेला होता बाहेरून षटकार दिले तेव्हा अगदी भांडायला आलेला प्लेअर तो प्लेअर आहे ज्याचं नाव आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याचं नाव येत आहे आपल्या संघाकडून. कोण असेल? नवी क्रिकेट संघाकडून सुचित लोंढे. मित्रांनो, मी सकाळपासून सांगितलं सुचितचा आज दिवस होता, खरोखरच दिवसाचा आनंद गगनात मावेन असं त्याने अक्षरशः केलं. आपल्या संघाला प्राणपणाला लावून संघ फायनल पर्यंत आणला. फायनल जिंकून मात्र इथून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषकाच्या नावावर चषकामध्ये आपलं नाव स्वलक्षणात कोरलं. असं सुचितसाठी खूप खूप शुभेच्छा. चला लगेचच पुढचा आपण प्रदान करतो पारितोषिक. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज ज्यांच्याकडून लाभलं असे सन्मान्य दर्शनजी कोळे, प्रतीकजी कोळे आपल्याला विनंती करतो की आपण पुढे यायचंय. दर्शनजी कोळे, प्रतीक कोळे, चला लगेचच या प्लीज. दर्शन कोळे या जरा प्लीज, नाव घेतलं त्याने लगेच या पुढे. आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल? मी जरी नवयुग क्रिकेट संघाकडे बघत असलो तरी नवयुग क्रिकेट संघाचा उत्कृष्ट गोलंदाज नाहीये. उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी जाते ज्या गोलंदाजाने सुंदर अशी कामगिरी केली, मोठ्या मोठ्या प्लेयरना स्तंभीचा रस्ता दाखवला, सेमीफायनल मध्ये ज्याची गोलंदाजी खूप महत्वाची होती, असा गोलंदाज ज्या गोलंदाजाचं नाव जाते ज्याच्या नावातच आहे जीत, असा उत्कृष्ट गोलंदाज जीत निवाते. याबद्दल विनंती करतो की लगेचच या सन्मानाने यायचंय, मानाने यायचंय, छाती फुलवून यायचंय. कारण पाहिलं गेला तर फायनल मध्ये प्रवेश करून फायनल जरी जिंकता आली तरी आपल्या नावाचा बोलवाला मात्र कायम ठेवला. असं जीत निवाद्याला जाते उत्कृष्ट गोलंदाजाचा चषक. त्याच्यानंतर उत्कृष्ट फलंदाज या सामन्यामध्ये सद्गुरू चषक 2026 या सामन्यामध्ये ज्याने सुंदर अशी फलंदाजी केली तो पूर्वी विनंती करतो उत्कृष्ट फलंदाज चषक देण्यासाठी प्रणेश मोरे, जितेश मोरे आणि पिंकेश मोरे यांना विनंती करेन की आपण लगेच पुढे यायचंय. प्रणेश मोरे, जितेश मोरे आणि पिंकेश मोरे, चला ज्यांची नाव आली त्यांनी लगेचच मूव्ह करा. चला या लगेच पुढे. प्रणेश मोरे, जितेश मोरे आणि पिंकेश मोरे यांना विनंती करतो की आपण उत्कृष्ट फलंदाजची ट्रॉफी देण्यासाठी यायचंय. उत्कृष्ट फलंदाज सद्गुरू चषक 2026च्या उत्कृष्ट गोलंदाजावरती ज्या प्लेअरने आपल्या नावाचा बोलबाला कायम ठेवला, आपलं नाव अखंड पंचकृषीमध्ये कायम ठेवलंय, असा कोण असेल? ऑरेंज कॅप सुद्धा द्यायचे, लगेच ऑरेंज कॅप घ्या. उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार जातोय पुन्हा एकदा नवयुग क्रिकेट संघाचा सुधीर चव्हाण याला. उत्कृष्ट फलंदाज सुधीर चव्हाण. मी सन्माननीय प्रणीजी मोरे आणि टीम यांना विनंती करतो की आपण उत्कृष्ट फलंदाजची ट्रॉफी सुधीरला प्रदान करायची आहे. ऑरेंज कॅपचा मानकरी सुद्धा ठरलाय. त्यांच्यावर मित्रांनो स्वागत करा सुधीर याचं. गोलंदाजाला पर्पल कॅप द्यायचं राहिलंय, जीत पुन्हा एकदा यायचं पर्पल कॅप घेण्यासाठी प्लीज. जीत या जरा लगेच. टाळ्यांच्या गजरात मित्रांनो स्वागत करा. खरोखरच आज जीतची कामगिरी खूप महत्वपूर्ण राहिली. जीत निवाते. चला याच्यानंतर या स्पर्धेचा मालिकावीर कोण असेल? मालिकावीर ज्या प्लेयरने सुंदरशी कामगिरी केली, क्षेत्ररक्षणामध्ये
फलंदाजीमध्ये गोलंदाजीमध्ये आजच्या दिवसाची महत्वपूर्ण धुरा आपल्या खांद्यावरती घेतली, अक्षरशः प्राण पणाला लावून लढला. त्याच्या अगोदर मी विनंती करतो संतोषजी मोरे, प्रणितजी मोरे आणि राहुलजी मोरे यांना विनंती, सॉरी संतोषजी मोरे, प्रणितजी मोरे, राहुलजी मोरे यांना विनंती करतो की लगेच पुढे यायचंय, प्लीज ट्रॉफी देण्यासाठी यायचंय. संतोषजी मोरे, प्रणितजी मोरे, राहुलजी मोरे, चला लगेच नाव घेतात आणि पटापट यायचा प्रयत्न करा. प्रणेश मोरे, राहुल मोरे. मालिकावीर या स्पर्धेचा मालिकेवीर ठरतोय ज्या फलंदाजाने ऑलराऊंडरची भूमिका निभावली, आजच्या दिवसापूर्ण महत्वपूर्ण खेळ साकारला, असा मालिकावीराचा मानकरी ठरतोय रुकी संघाचा भावेश मांडवकर. त्यांच्याकडे स्वागत करा मित्रांनो. भावेशाचा खुश आपलातून फलंदाजी आणि गोलंदाजी केली, त्याच्यावरती मालिकावीराची ट्रॉफी आपल्या नावावरती केली. मी सन्माननीय सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण भावेशांना मालिकावीराची ट्रॉफी प्रदान करायची आहे. चला उपविजेता संघाला मेडल प्रदान करण्यात आपण सर्व 11 प्लेयर ज्यांची नाव आहेत त्यांनी लगेचच पुढे या. मी मेडल देण्यासाठी विनंती करतो दर्शन कुळे, सचिन कुळे आणि विकास मोरे यांना. सॉरी उपविजेता प्रतीक सागर मोरे आणि प्रवीण मोरे यांना विनंती करतो की लगेचच या. प्रतीक सागर मोरे आणि प्रवीण मोरे, ज्याची नावं घेतली त्याने जरा प्लीज लवकर या. प्रतीक सागर मोरे आणि प्रवीण मोरे आपल्या विनंती करतो लगेचच या उपविजेता संघाला मेडल देण्यासाठी. चला लाईनअप करा उपविजेता संघ आपल्या अंतिम 15 या लगेचच. मी नावं घेणार नाहीये, सर्वांनी लाईनच यायचंय. चला चला पटापट कर्नाटक पुढे या 15 प्लेयर्स. या हातामध्ये घ्या ना, प्रत्येकाला घालत जाऊ पटापट ठिकाणी. चला यांच्याकडे द्या, उपविजेता संघास मेडल द्या. द्या मेडल द्या, नावं नाही घेणार. 15 प्लेयर यायचंय. द्या ना त्यांच्या हातात द्या ना, त्यांच्या हातात द्या, एकेकाला घालतील. अर्धे त्याच्याकडे द्या. चला या एक त्यांच्याकडे द्या ना काढायला, त्याच्याकडे त्याच्या हातात दे. तुम्ही द्या काढून पटापट दोघांनी. चला फटाफट. थँक्यू. नाव त्याचप्रमाणे प्रथम विजेता संघ सर्व प्लेयर्स 15 यादीमधले 15 प्लेयर सर्वांनी यायचं आहे. मी म्हणतोय दशरथजी लोंढे सरांना पण त्याच्यामधून घेऊन या. बाबूजी लोंढे असतील त्यांना सुद्धा घेऊन या. खूप खूप अभिनंदन रुकी संघाचं. चला लगेचच फर्स्ट विजेता संघ. चला आपण सुरू या. अंतिम 15 प्लेयर या आपले. चला फटाफट. कलावती कुले मॅडम या जरा पुढे. कलावती कुले मॅडम या, आपल्या हस्ते या ठिकाणी प्रदान करायचंय. फास्ट या जरा. रेश्मा चव्हाण मॅडम आपल्या सुद्धा विनंती करतो की लगेचच या. चला पटापट या जरा प्लीज. कल्पना हुमने मॅडम आपल्या सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा या. चला त्यांना द्या. या ठिकाणी विजेता संघाला मेडल प्रदान करण्यासाठी टाळ्यांच्या स्वागत करा. खरोखरच हा दिवस खूप चांगला राहिलाय आणि पहिला मेडल प्रदान जीवनला या ठिकाणी केला जातोय, कारण जीवनची महत्वपूर्ण खेळी होती आजच्या दिवसभरात. चला या पटापट महिला वर्ग प्लीज.
त्याच्यानंतर लगेचच द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी देण्यासाठी विनंती करतो विकासजी मोरे, काशीनाथजी कुळे, विकासजी मोरे आणि मुकेश मळेकर यांना विनंती करतो की आपण पुढे यायचंय. द्वितीय क्रमांक ट्रॉफी देण्यासाठी विकास मोरे, काशीनाथ कुळे, विकासजी मोरे आणि मुकेश मळेकर आपण विनंती करतो की सर्वांनी या जरा लगेच पुढे. सेकंड ची ट्रॉफी द्यायची पुढे. सेकंड विजेता संघ RU11 या संघाचा कर्णधार याला विनंती करतो की आपण पुढे यायचंय ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आणि नंतर सर्व प्लेयर यायचंय फोटोसाठी. पहिला कर्णधार येईल, एकच मिनिट, पहिला कर्णधार येईल. मी विनंती करतो काय टाकर मित्रांनो स्वागत करा. सेकंड विजेता संघ RU11 रुकी संघाला ट्रॉफी प्रदान केली जाते. आर्यन संघाचा कर्णधार आता चेक द्या आणि सर्व प्लेयर चला एक फोटो घ्या. चला सर्व प्लेयर या पटापट लगेचच्या खाली. ट्रॉफी पुन्हा जागेवर ठेवायची आहे. चला फटाफट चला. अर्धे बसलात तरी चालेल, याच्यावरती बसा अर्धे, खाली बसून सुद्धा फोटो येईल. चला फटाफट काय करायला मित्रांनो स्वागत करा. RU11 संघाचं ज्या संघाने फायनल मध्ये प्रवेश करून द्वितीय पारितोषिकाचा मानकरी ठरलाय आणि पहिल्यांदाच RU11 संघ द्वितीय पारितोषिकाचा मानकरी ठरलाय. खूप खूप धन्यवाद. ट्रॉफी परत जागेवर जाऊ दे, ट्रॉफी द्यायची नाही आपल्याला, पहिली जागेवर ट्रॉफी जागेवर येते. ट्रॉफी घ्या पहिला. ट्रॉफी या साईडला होते. प्रथम क्रमांक देण्यासाठी विक्रमजी मोरे, योगेशजी मोरे, सुनीलजी चव्हाण साहेब, माधवजी मोरे यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे महिला वर्ग कलावती मॅडम, कल्पना मॅडम यांना विनंती करतो. रेश्मा मॅडम यांना विनंती करतो की चला आपण पुढे चला लवकर या. ज्यांची नावं घेतली त्यांनी सगळ्यांनी चला पुढे. नवयुग क्रिकेट संघाचा कर्णधार ज्याने आज सुंदर अशी दूर आपल्या खांद्यावर घेतली आणि संघाला फायनल पर्यंत पोहोचवलं. फायनल मध्ये ज्याच्या नावाचा बोलबाला झाला असा सुधीर याला विनंती करतो की आपण यायचंय. मानाची ट्रॉफीवरती आपलं नाव स्वलक्षाने कोरलंय, ट्रॉफी स्वीकारण्यासाठी यायचंय. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते सुधीर याला ट्रॉफी प्रदान करायची आहे. नंतर सर्व प्लेयर यायचंय फोटो सेशन साठी. पहिल्या कर्णधाराला फोटो घ्या. चषक पण हे चषक सुद्धा द्या. चेक द्या. त्यांच्याकडे स्वागत करा सुधीर याचं. प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय नवयुग क्रिकेट संघ पंगारी गोविंद शेतवाडी. चला या सर्वांनी या फोटोसाठी या सगळ्या लगेचच घ्या. फास्ट. बाकी सर्व मान्यवरांनी थोडे मान्यवर थांबा, फक्त तिकडे थोडे मान्यवर थांबा, बाकी सर्वांनी या. चला फटाफट फोटो सेशन घ्या. जर मावत नसतील तर अर्धे खाली बसा प्लीज. मला माहिती आहे नवी क्रिकेट संघ पूर्ण मावणार नाही त्याच्यामध्ये. ट्रॉफी वरती घ्या अजून आणि खाली बसा. जे छोटे छोटे प्लेयर आहेत त्यांनी सगळ्यांनी खाली बसा प्लीज. बाबू दादांना घ्या मध्ये, राजेशजी लोणे सरांना मध्ये घ्या. थोडस बाबांना दिसू द्या. सुधीर थोडस या साईडला येतं, बाबांना मध्ये घ्या त्यांना मध्ये घ्या. चला लाईट असेल तर लाईट लावा, फोटो घ्या. फ्लॅश मारो, फ्लॅश मोबाईलची. दत्तगुरु माऊली की. चला थँक्यू नवयुग संघ. एक चेअरअप करा आणि एक फोटो घ्या. एक चेअरअप द्या. थम्स द्या. थम्स दाखवा. चला लगेच. चला थँक्यू. चला या सर्वांनी खाली.
रुकी संघाला सुद्धा ट्रॉफी द्या आता. रुकी संघाला ट्रॉफी द्या आणि फोटो सेशन करून घ्या तुमच्या आता. रुकी संघाला ट्रॉफी द्या. मी जरा 2 मिनिटं बोलतो, 2 मिनिटं फक्त बोलतो. संपवायचं ना, संपवायचं ना, संपवायचं ना. हॅलो 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 हॅलो. सद्गुरू क्रिकेट संघ 2026 सद्गुरू चषक 2026 ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहिली. चुकून आपण मित्रांनो कोणाचा सत्कार करायचा राहिला असेल तर माफ करा. त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान आपण करू. शाब्दिक सत्कार या ठिकाणी केला जातोय. आज तुम्ही ऐकलात सुदेश शिगवण मला तर चुकून वाकून जर एखादा चुकून वाकून शब्द तुम्हाला जर कोणता गेला असेल तर मोठ्या मनाने माफ करा. आणि या स्पर्धेसाठी महत्वपूर्ण योगदान देऊन ही स्पर्धा यशस्वीरित्या आपण सर्वांनी पार पाडली त्याबद्दल खूप खूप सर्वांचं अभिनंदन आणि स्वागत. आणि ही आजची स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात संपली असं मी जाहीर करतो. धन्यवाद.